देणार रे बा सुनील दादाला आवाज देणं. त्यांना रमेश भाऊ तुम्ही द्या ना. तुम्ही मोठे आहे ना राजू, आम्ही तुमच्यापेक्षा लहानच पडतो. माय बिन मोठे भेटता काय तुम्ही? द्या, मी देतो आवाज. सुनील दा, हो सुनील दा. कोण पाहिजे रे बाबू तुम्हाला? हा, सुनील घरी नाही आहे, तो दुकानावर गेला त्याच्या. अरे यार काकू, दादा दुकानावर गेला काय? मग दुकानावरच जा लागेल त्याच्या आता. त्याची घरवाली आहे बा घरी. चालते ना, मग वहिनी बी चालते आम्हाला. असं नाही का दादाच पाहिजे म्हणून. मीरा, मीरा, मीरा व काय झालं तिथं ताई? तुम्ही आवाज दिला मला? अहो हे पोरं आले तर सुनील दादा करून राहिले बाई. बोला ना दादा, काय काम होतं? अरे बा वहिनी, दादा नाही आहे का घरी? सुनील दादा सोबत काम होतं बा. पण आता दादा आहे नाही म्हणता घरी, तर मग तुम्हाला सांगा लागेल. नाही, ते दुकानवरच गेले, सकाळपासून गेले, अजून यायचेच आहे. वहिनी वर्गणी पाहिजे होती म्हटलं, त्याच्यासाठी मी दादाला आवाज देऊन राहिलो होतो. नाही दादा, तर आता तुम्हीच देऊन द्या वर्गणी मग. वर्गणी? कायची वर्गणी पाहिजे होती आता? गणपती बसायला तर खूप वेळ आहे अजून. गणपतीची नाही होय वहिनी, नागपंचमीची होय. हा, कडई करावं लागते ना गावात मंदिराजवळ, तर त्याच्यासाठी होय. मग नागपंचमी तर आजचीच आहे, आणि आता वेळेवर वर्गणी जमा करून राहिली काय तुम्ही? अरे बा वहिनी, काल आम्ही म्हणजे त्या दिवसपासून लोकांना म्हटलं होतं का तुम्ही जेले तिथं आणून द्यायचं आहे ते आणून द्या. पण अर्ध्या लोकांना आणलं, अर्ध्या लोकांना आणलंच नाही. म्हणून आम्हाला घरोघरी फिरायला लागून राहिलाय. प्रसादाला तर सगळेच येते ना, उद्याचं जेवण आहे मग आपल्या इथं. हो का? पण हे आल्यावर देतील तुम्हाला वर्गणी. काय वहिनी, आता वर्गणीसाठी डबल डबल बोलावता काय? हा, ते येतील मग आम्ही घरी आहो अजून म्हणाव. चांगलं वाटते काय ते? तुम्ही देऊन द्या बा, दादा दरवर्षी देते. हो, तर मी नाही म्हणून राहिली त्यासाठी, पण माझ्याजवळ पैसेच नाही आहे आता, तर हे आले म्हणजेच देईन ना. काय वहिनी, दादा एवढं कमावते आणि तुमच्याजवळ पैसे नाही म्हणता बा, काही बोलता. अरे गण्या लिहून घे, पावती फाडून घे. सुनील दादा जोडून घेऊन घेऊ मग आपण. हो, असं होऊ शकते. पावती फाडून घ्या तुम्ही वाटल्यास, आणि त्याच्याजवळून घेऊन घ्या पैसे. वहिनी तुमच्याजवळ असेल ना पैसे, काही पण बोलता. दादा तुमच्याजवळ देत नाही काय? द्या 500 रुपये वर्गणी, आणा 551 रुपये. बापरे, 551 रुपये वर्गणी घेता काय नागपंचमीची? 100 रुपये ठीक आहे. वहिनी एवढ्या महागाईच्या सपाट्यात 100 रुपये वर्गणी कोण घेते बा? निदान 500 रुपये तर पाहिजे ना. तर मग तुम्ही त्याच्याजवळून घेऊन घे जा. तुम्ही 500 घ्या, 1000 घ्या, पण त्याच्याजवळून घे जा बा. माझ्याजवळ नाही आहे ना एवढे पैसे, 100 रुपये हा लागन. तर नाही तर असं करा, मी त्याला सांगतो का पोरं आले होते म्हणून वर्गणीसाठी, तर त्याला तिथे आणून द्यायला लावतो वाटल्यास. काय म्हणता रे वहिनी? तर अशा म्हणते आनंद दिन म्हणते सुनील दादा तिथं. आम्ही राहू दे ना, तर मग काय सुनील दादा कुठे चालला काय, देते तो पैसे. राहू दे, वहिनी जोड नाही आहे म्हणते तर नसन. तिकून आल्यावर मग दादा देऊन देईन आपल्याला. नाही आहे दादा, खरंच नाही आहे माझ्याजवळ पैसे. असते ना तर मी देऊन दिले असते, 500 रुपये दिले असते. बरं राहू द्या वहिनी, राहू द्या नाही आहे तर. घेऊन घेऊ जे वहिनी, आम्ही दादा जोडून घेऊन घेऊ. हो, घेऊन घे जा त्याच्याजवळून. ह्या तुमच्या आई होय का जी वहिनी? नाही, आई नाही माहिती, ताई होय. आई होय बे, ताई होय म्हणते. ताई ताई म्हणजे बहीण असन. हो हो, बहीणच आहे. चला बे चला, समोरच्या घरी जाऊ तिकडे. कधी पण वर्गणी मागते, काही पण देऊन द्या लागत होती. हो, एवढे ते त्याच्या नावानं आले तर देऊन द्यायला पाहिजे होती. त्याजवळ पैसे नव्हते काय? खरं होते गीताबाई, पैसे माझ्याच जवळ राहते सगळे. पण तुम्ही सांगा, मी यायच्या मागं कसे देऊ कोणाला पैसे? मी अजून गावात कोणालाच ओळखत नाही. ओळखलं असतं तर देऊनही दिले असते. अहो, तर वर्गणीचे मागून राहिले ना ते, कोणते उसने मागायला आले? सगळ्या घरोघरीच चालले ते मागायले. हो, तर माझं म्हणणं कसं आहे का, तेनच द्याव बा त्याच्या हातानं. आपण द्याव, त्याला आवडत नाही मग कोणता व्यवहार केला तर एकदम. काही काही गोष्टी बाईलेच करा लागते बाई. माणसं हजर राहते काय वेळेवर? कोणती वेळ अशी आली तर देऊन द्या लागते आपल्याला. फुल नाही फुलाची पाकडी. 500 द्यायचं आहे तर 200, 300 नाही म्हणे ना. ते 100 रुपये घ्या म्हटलं तर 500च पाहिजे म्हणे. हो, तर ह्या देत असन ना 500 रुपये, म्हणून मागितले असन त्यानं 500. मीरा, झाला व स्वयंपाक गिपाक झाला तुया? नाही, आताच आहे ना अजून. आता करतोच म्हटलं. तर हे काही होते नाही घरी, आणि त्याच्यात आता ते वर्गणीचे पोरं आले होते. वर्गणी द्या म्हणे वहिनी म्हणे. मी म्हटलं बा आता हे देतील, म्हटलं किती देते काय देते त्याचं त्याला माहित. मी कशी देऊ म्हटलं माझ्या मनानं. आता पूजा करायला चालशील काय म्हटलं वारुयावर? जाऊ म्हटलं आपण. वारुणावर चालल्या काय? कुठं आहे तर मग? इथं गावातच आहे काय? हो, गावातच आहे. इथं मंदिर नाही काय आपलं शंकराचं, त्याच्या मागं आहे. मी आता हे आले म्हणजे विचारतो गड्या. मी कसं आता सुरुवातीला एकदम हाव कायलेच नाही म्हणू शकत. हाव नाही नाही काहीच नाही म्हणू शकत. यायला विचारपूस करतो, मग लागन ते येऊन जाईल. काय म्हणते पाहुणेन बाई? काही तर नाही म्हणत बा, उभी आहे आता इथं. पोरं आले होते तर बोलायला आली होती इकडे बाहेर. काय म्हणते उभी सुनीता, काय म्हणते? काही केला विचार तिच्या बाबा गिबाले विचारलं? हो, विचारलं ना तिच्या बाबाले. तिचे बाबा काय म्हणे? म्हणे ठीक आहे, पोरगं गिरगं सगळं व्यवस्थित आहे म्हणे, फॅमिली चांगली आहे, सगळं चांगलं आहे म्हणे. पण दूर किती होते म्हणे, दूरच्या हिशोबानं आपलं जाणं होते नाही होत. हां, आपला मेल नाही बसत म्हणे शहरातल्या लोकांसोबत, नाही काय? आपलं आहे बाई गावठी. हां, कसं आपलं गावातल्या लोकांचं जीवन कसं आणि शहरातल्या लोकांचं जीवन कसं? हो बाई, ते आहे. आता तुमचा विचार आहे तो, पण पोरगं चांगलं आहे. हां, चांगलं सुखी राहते, सगळं घरी बरोबर आहे. आता मायबापाले हेच पाहिजे ना का पोरीले सुख पाहिजे म्हणून. तुम्हाला सांगा बाई, राग नका येऊ दे जा. आमचं आहे बाई साधं सरळ, अन एकदम म्हणजे साधं जीवन आहे. खेड्यातले लोक आम्ही.
आमचं म्हणणं कसं आहे, जरा असं कमी असलं तर चालते, सगळ्या सुखसुविधा नसल्या तर चालते, पण पोरगं चांगलं पाहिजे. आणि कसं आहे, शहरातल्या लोकांचं तर जीवन आता तुम्हाला माहीतच राहते. आता तुम्ही शहरातल्या होय, पण तशा पाहिल्या तर खेड्यातल्याच होय ना. हो, मी होय इकडचीच, पण आता तिथं राहतो ना. आणि मला माहित आहे पोरगं कसं आहे, घरदार कसं आहे, तिथचं माहित आहे तुम्हाला, पण आम्हाला अनुभव नाही ना. आम्ही तर अजून काय म्हणते तर गावाच्या शेजारी पाजारी गेलो नाही दूरवर कुठं, आणि पोरीले कुठची सवय नाही अजून. मग आजकाल पोरायले काय होते, शहरातल्या खेड्यातल्या पोरायचं रण सण खाणं पिणं आवडत नाहीत म्हटलं. आपण तर देऊन देतो मायबाप, आपण विचार करतो आपली पोरगी सुखी आहे, सुखी पडली, धन दौलत सारं बरोबर आहे तिच्या घरी, पण तिले सुख नसते ना कोण्या गोष्टीचं. माणूस नाही विचारत ना तिले. नाही हो बाई, तसं नाही आहे ना. आणि तिचे पोरं तसे नाही आहे, सुनाईले घेऊन चालतात म्हटलं. हो, हे मला पटते, तुम्हाला पटते, पण हिच्या बाबाला नाही पटत ना. तिचे बाबा म्हणे नाही म्हणे, आपण म्हणे साधारण याच्यातला पोरगा पाहू म्हणे. ठीक आहे बा, आता तुमची मर्जी. आता मी सांगणं काम केलं, मला पोरगी चांगली दिसली म्हटलं, स्वभाव नाही चांगली आहे आणि पहा देखायला चांगली आहे म्हटलं, तर काय हरकत आहे म्हटलं दुसरी आणल्यापेक्षा हेच पोरगी करून घेऊ म्हटलं. नाही बाई, तुम्ही सोचलं चांगल्याच, पण कसं आहे, आम्ही एकाएकी भरोसा नाही करू शकत ना कोणावरच. मी होतीच मग मधात. मॅच सांभाळलं असतं त्या पोरीला, आमचे कुटुंब एकत्रच आहे. मी सांभाळलं असतं ना. पण आता तुमची इच्छा आहे बा, ते तुम्हाला जर कधी पटलं तर कळव जा मला, पाहिन ना तसं. मग मीरा चालशील तर सांगजो मग मला तसं काय. हा काकू, सांगा मग तुम्हाला, जर जायचं राहील ना तर मग मी आवाज देईन तुम्हाला चला म्हणून. आज तर सोमवारही आला, श्रावण सोमवार, पहिला सोमवार आहे ना माया. तर मी बेलही चढवायचंच आहे अजून महादेवाले. माये वाचच आहे अजून, बेल आणून ठेवलं येई ना, पण अजून मी एक बेलाचं पान काही व्हायला नाही. वाचच आहे माय अजून. पोरगी करून राहिली मी, म्हटलं मी आता पूजापाती करतो म्हटलं. त्या पोराईले वर्गणी दिली बाई, त्याला द्यायचीच होती आणि आली. मी म्हटलं हे त्याला धान्यात दिलं मी. आता म्हटलं पैसे काही आहे नाही, पैसे भेटायचे आहे मजुरीचे, तर धान्य घेऊन जा म्हटलं. धान्य घेत होते काय ते, मला माहितच नाही धान्य घेईन म्हणून. मी देऊन दिले असते नाही तर त्याला धान्य. कुठून धान्य घेते, तसे त्याला पैसेच पाहिजे. आता वक्तावर ते धान्य देईन कोणाला न आणून कुठून. पैसा असला तर सटकन पटकन आणते काही बी. तर उद्या जेवण आहे म्हणते ना, मग त्याच्या कामातच पडन ना धान्य जर दिलं तर. हो, पडते गिरते म्हणा, पाहिजे मग तसं. त्याला सुनीलले म्हणजो, जे कामात पडत असेल ते देऊन दे म्हणा. मग मी यायला पैसे न देता तेलच द्यायला लावतो तिथं, तेल देऊन द्या म्हणून 500 रुपयाचं. चाल येतो बाई मग मी. हो काकू, या तुम्ही, आम्ही आता स्वयंपाक करून घेतो. हो, करून घे ना. काय हाय मीरा, असं आहे लोकांचं बाई. लोकाईले म्हटलं चांगलंही खपत नाही. आता मी चांगल्याचं सांगितलं ना, पोरगी चांगली पडली पाहिजे बा म्हणून. चांगलं सांगाय म्हणते लोक, सांगितलं ना तर देतही नाही पोरगी. ताई, ताईले एकच पोरगी आहे का नाही, तर ताईले विचार येऊन राहिला कसं बा आपण एवढ्या मोठ्या शहरात येऊन द्या. असं असं ताईले वाटून राहिलं असं त्याच्या मनाले, का शहरातले पोरं चांगले नसते. खेड्यातल्या लोकांच्या कधी हे डोक्यात बसलाय का शहरात पोरं चांगले नाही राहत येते, असं वाटते ताईले. म्हणून मग ते कधी नाही म्हणते. मग जाऊ द्या म्हणा, त्याला कोणी भेटणच ना, तिला कोणी भेटणच, पण आपण आपलं काम केलं. कसं आहे, मला पोरगी चांगली दिसली, मी म्हटलं बाई या पोरीची जिंदगी सुधरून जाते म्हटलं, चांगलं होते म्हटलं, पोट्ट्याने चांगली पोरगी भेटून जाते म्हटलं. सांगाय माय पुतण्या, एक वेळेस माया पोराची गॅरंटी नाही घेईन मी, पण माया पुतण्याची गॅरंटी घेतो. मस्त पोरगा आहे बिचारे. हा ना, पण आता त्याला थोडी आपण गॅरंटी देऊ शकतो एवढी, आपण आपल्याला माहित आहे. हो ना बाई, तेच तर. अरे मीरा, मी काय म्हणतो, तू बरं रस्त्यावर कोण उभा आहे तुम्ही इथं? हो, ते वर्गणी मागायला पोरं आले होते 4-5 जण, तर त्याच्यासाठी आम्ही बाहेर आलो होतो. असं आले होते काय ते मागायला? हो बरं, मी जाईन आता तिकडे, मंदिराजवळच आहे कडे करणं चालू, तर देऊन देईन तिथं. काय देता तुम्ही, धान्य देता का पैसे देता? पैसे देत असतो मी दरवर्षी, 500 रुपये देऊन देत असतो. तुम्ही 500 देता, मी त्याला म्हटलं 100 घ्या, तर नाही म्हणे, 100 नाही पाहिजे म्हणे, 500च पाहिजे म्हणे. हो बरोबर आहे ना, मी 500 देतो दरवर्षी. ते 100 कसे घेतील मग तुझ्याजवळून? उद्या जेवण आहे तिथं मंदिराजवळ, तर आज वर्गणी जमा करून घेते, ते कढई करून घेते 5-10 किलोची, पूर्ण गावात प्रसाद वाटून देते, आणि बाकी मग उद्या धान्य पैसे जे झाले त्याच्यात मग स्वयंपाक करते उद्याचा. चल जा ना, जेवायला जाऊ ना आपण. चालतो की बाई? अरे मी सकाळीच गावाला जातो बा उठून, आजच जात होती, पण म्हटलं सणाच्या दिवशी कसं जाव म्हणून थांबली, नाही तर आज चालली होती मी गावाला. थांब ना आता गीताबाई, काय एवढं घाई गडबड करून राहिली? नाही रे बा, सुटी लय दिवस झाले ना, ते बाप्पू तिकडे बोंबलून राहिलेले का. काही नाही बोंबलत, मी फोन करून सांगून देते. अरे हे बाप्पू नाही, तिकडे ओरिजिनल वाले, हे तर माझे भाऊ आहे, हे तू तिकडले बाप्पू मुंबईवाले. असं असं काय म्हणते, लवकर ये म्हणते? हा, गेली कधीची म्हणते, ते याचा पत्ता नाही म्हणते ते अजून. हा, तर मग उद्याच्या दिवस थांबून जाणं, गावात जेवण घेऊन आहे ते झालं म्हणजे मग चालली जातो लागत. नाही रे बा सुन्या, जेवासाठी थांबणारी पुरत राजा मला आता. हा, नाही तर तिकडे मला इकडेच जेवा लागल शेवटी. हा, नेहमीसाठी इकडेच जेवा लागत तुझ्या घरी. मग माझ्याच घरी जाऊ बाई,
काय आहे आता तिथं जेवण काय नाही तर जेवण काय जातो म्हणा मी माझ्या भावाच्या घरी. अरे मला काढून दे ना घरातून. काढून तर आहे त्या भाऊ. आहे नाही काय भाऊ नाही आहे का तुला? एक सोडून 2 भाऊ आहे. इथं राहायचो. काय हो बेरा हाय कसा बोलते ह्या? हा मला म्हणते इथंच राहायचो म्हणते. तिथं माझे पोरं आहे ना, पोरीला टाकून इथं राहू काय बाबा मी? इथं तुम्ही राहिलाय ना तर काही फरक नाही पडत आम्हाला. राहा बसत. तुम्ही तशीच आहे वाटते हो काय त्याच्यासारखी. खरंच सुन्या उद्या गाडीत बसून देजो गड्या मुले. हा उद्या मी दादाच्या इथं जातो आणि तिकूनच्या तिकून मग उद्या संध्याकाळच्या गाडीनं तिकडे चालली जातो. बरं ठीक आहे बाई बसून दे. मी काय म्हणतो लवकर लवकर कर. आपली जरासं वावरात जावं लागते. वावरात वारू आहे आपल्या. तर तिथं पूजा करायला जाऊ. मंदिर आहे वारुळ आहे तर तिथं जावं लागते आज पूजा करायसाठी. खरंच आपल्या वावरातच मंदिरानं मारून आहे काय? हा हो आपल्या वावरातच आहे. तिथं चालतो आपण पूजा करून येऊन जाऊ. शांताबाई चाल ना मग वारुळावर चाल ना. काय बापा सांगून ठेवलं तरी मी म्हटलं वाचत आहे तुझं अजून. हो रंजू आली. बस हे पाय दिवे लावून राहिले आरतीत. बस आलीच मी. थांब तिथे 2 मिनिटं. शांताबाई बाकीच्या बाया तर कोणीच नाही आले हो. तिथून आली कडे मी ओट्या जवळून. कोणीच नाही आलं तिथं. हे पाय कोणी येऊ का नाही आपण चालला जाऊन पूजा करून येऊन जाऊ. आपण जातील आणि येतील पूजा करून. हो पण मग म्हणन ना का पाय बा आपल्याला म्हटलंही नाही. मना खायला लागते त्याला सांगितलंय ना. इथं येऊन उभ्या राहायचा. पण एकही आले खाली नाही. चाल येऊ का नाही येऊ थ्या येईन आपच. चल आपण चाललं जाऊन येऊन जाऊ पूजा करून. माया अजून सण नाही व्हायचाच आहे. मग गोपालचे बाबा पाहिजा व पोराली पाहिजा अन तुम्ही पाहिजा म्हटलं. दरवाजा एक तर लोटून घे जा. नाही तर मग उघडा ठेवा तर पोरावर लक्ष दे जा. बाहेर निघते तो. हो जाय तू जाय. पाहतो मी त्याला कुठंच नाही जात तू. हा येतो मग मी. चाल बरं रंजू. हा चाल ना शांताबाई. सगळं घेतलं काय? हो घेतलं सगळं घेतलं बाई मी. काय व शांताबाई आपण इथे आलो तरी हाय काय एक तरी बाई इथं? एकही नाही आहे म्हटलं. त्याला त्याच्या घरातले कामच नाही सुधरत. ते हे नाही समजत का वेळेच्या पहिले तिकडे चालला जाऊ बा येऊन जा. त्याला सांगितलं होतं मी या टाइमापर्यंत इथे येऊन तयार राहा म्हटलं. कारण का मग होते गर्दी दिवसभर. आपल्याला राहते घराचे काम. तिकडून येऊन करणे आहे. ज्याच्या घरी करायला आहे त्याला काही नाही वाटत बाई. पण आपल्या घरी कोणी करणार नाही ना. तुझ्या घरी तरी शांताबाई तुझी सून आहे. आता गावाला गेली म्हणून. माझ्या घरी तुम्ही सदा कदा एकटीच आहे व करायला. तू पोरगी कोणती घेऊन येतो इथं आता? नेली भावाच्या घरी ठेवतो. घेऊन ये इथं पोरगी. पोरगी कशी मोठी होत जाईल. जराशी हातभर काम करत जाईल. मायची माया लागन तिले. नाही तर लग्न जर झालं तिचं तिने तुझी माया लागन काय करत? ते तर तिकडेच पळत जाईल मग मामाच्या घरी. मग तुला चांगलं नाही वाटत जाईल. शांताबाई खर्च थोडा होते काय व? माया भाऊ माय बाबा सगळे सर्व्हिसवर आहे म्हणून ते लोक खर्च करते त्याचा. मच्छा माणसाकडून मायाकडून एवढा खर्च झपते काय लेकरायचा? प्रायव्हेट शाळेत पाहिजे म्हणते माय भाऊ म्हणते. सरकारी शिकवत नाही म्हणते. काहून आपल्या गावातले लेकरं शिकून नाही राहिले काय? त्यानं चांगल्या शाळेत टाकलं बाई त्याला. एवढाली फी मायाकडून भरणं होईन काय? असं म्हणजे चांगल्या शाळेत शिकून राहिले मग ते तिथं. हो त्यानं काय म्हणतात तिकडे वरुडातल्या शाळेत टाकलं. मोठ्या शाळेत. तिथं शिकून राहिले दोन्ही लेकरं. मग आपल्याकडून होईल काय हो बाई तिथं टाकणं? नाही 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 होतच नाही. त्याकडून नाही होणार. तेच तर आता शाळेच्या फी लय महाग झाल्या ना. शाळा ट्युशन मग काही तर ट्युशनचे पैसे लय आहे. ट्युशनही लावल्या त्यानं त्याला तिथंच. आणि त्याचे जायचे पाचचे. इथं माझ्याकडून एवढा खर्च जपते काय? मग माझ्या भाऊ मला बोला अजून लेकराचं शिक्षण वाया घातलं म्हणून. आता पोट्टीला हुशार झाली मच्छी. हो शाळेचाही फरक पडते ना. आपल्या जमान्यात कसं होतं सरकारी शाळेत सगळं शिकवे. आता तर काही शिकवत नाही बाई. अजिबात काही शिकवत नाही मास्तर लोक. मस्त बसते येऊन म्हटलं. त्याला मजा वाटते मस्त. का लेकराला शिकवायला लागत तर काहीच नाही. पैसा तर घेऊनच राहिले. शिकवायला पाहिजे लेकराले. असं नाही करायला पाहिजे का लेकराले शिकवावं नाही म्हणून. गोरगरिबाकडून नाही होत एवढाले पैसे भरणं. त्यानं काय करावं मग? त्याच्या लेकराला काय मागच राहावं काय? तसाच म्हणते तो म्हणते बाई म्हणते काहीच अर्थ नाही म्हणते तिथं टाकून. त्याच्यापेक्षा तर नाही शिकलं ते पुरते म्हणते. मग इथं शिकवतो म्हणते मी. मग जेव्हा शिक्षण नाही करत तेव्हा मग घेऊन जायचं म्हणते. लय चांगला आहे हो तुझ्या भाऊ रज्जू. एवढा जीव लावते भाषेले बाय बरं. नाही तर कुत्ता बाबा एवढं करत होता व. नाहीच करत बिचारी शांताबाई कोणी नाही करत. चाल बरं आता पूजा कराल. चाल बा तू. वेळ होत जाईल अजून आपले. हो चाल गोष्टी तिथंच राहू राहतो उभं. कुठे चाललो बाबा दोघी जणी? पूजा करायला चाललो बाबा. महादेवाच्या मंदिरात जातो आणि वारुळावर जातो जरासं पूजा करायला. मला नाही सांगितलं हो शांताबाई. मी आली असती ना म्हटलं असतं तर. आता सांगा कायले लागते चित्राबाई. आता पूजा करायला तर जातोच ना आपण दरवर्षी. ते कायले सांगा लागते कोणाले? आता जो भेटला बाई त्याला म्हटलं चला उद्या. आता आपापले याने येतेच बाबा कोणी. जसा टाइम सापडते तसा. आम्ही कसं गर्दी होते बाबा म्हणून लवकर चाललो. तुम्ही कुठं चालले बाबा झोरा घेऊन? अहो मी तेल आणायला चालली दुकानात. तेल आणतो म्हटलं आणि जरासा रवा आणतो म्हटलं कढई करायसाठी. हो तर ते चालले मी आता दुकानात. सरलं होतं घरचं. आता मी कसं एक खट्टे काही आणून ठेवत नाही. थोडं आणतो बाई. अर्धा किलो 1 किलो घेऊन येत असतो. हो बरोबर आहे. 2च माणसं आहे तर काय जास्त लागते तुम्हाला? नाही तर काय तर रव्याला कधी
किडे लागून जाते लय दिवस राहिले म्हणजे. हा, आणि ते लागत असतो पण आता ते सरलं. असं असं घेऊन या ना. जा मग तुम्ही थोड्या वेळानं चालल्या दादा पूजा करायला. लय बाया अजून गावातल्या गेल्याच नाही. हो चालली जाईन ना मग बाईसोबत. शांताबाई, लय बाया पूजा करून गेल्याय वाटते. पाय बरं किती पूजा झाली आहे इथं. हा, आणि गर्दी नाही मग आता तर. अहो सणाच्या यानं कोणी लय बाया येऊन चालल्या गेल्या अन काही राहिल्या ते येते आता गती गती. आतापर्यंत गर्दी झाली असं इथं. आता घरी गेल्यावर त्याला स्वयंपाक करा लागते ना. पूजा केली ना गेल्या निसटल्या घराकडे. घे करून, अजून गर्दी होते. दोन दोन चार चार बाया येतच राहते. करून घे पटपट. अच्छा शांताबाई, त्या दूध नाही आणलं काय व? दूध कायले पाहिजे व रंजू इथं आता? अमाय वारुयावर दूध नाही चढवा लागत काय? पूजा करायला कायले येतो मग आपण इथं? हे पाय बरं मी भांडं ठेवलं इथं दुधाचं आता. अहो माय रंजू, दूध नसते द्या लागत, बाकीचं पूजा करून घे. कायले दूध नगीत द्या लागते व? काही दूध नसते पेत. लोक तर म्हणते व दूधच पाजा लागते म्हणते नागोबाले म्हणते. अहो ते काही बोलते. दूध नसते पाजत नागोबाले. मग सांगन मी त्याची गोष्ट तुले. आता पूजा करून घे पहिले. हाव काय शांताबाई? बरं मग उचलून घेऊ काय आता हे? नाही राहू दे आता. आता ठेवला आहे तर राहू दे. दुसरे कोणते प्राणी पक्षी आले तर पिऊन घेते. बरं ठीक आहे. मीरा पाहिजे बरोबर खाली पाय टाकू टाकू येतो. ते मुरमुरे फुटाने ते मी आणून दिले होते तुले. लाया फुटाने ते आणले सोबत. हो आणलाय ना. हे आपलं गीताबाई जवळ बॅग आहे ना, त्याच्यात आहे सगळं मग बाकीचं. त्याच्यात दुधाची बॉटल आणि गळवा सगळं चांगलं आहे. दुधाची बॉटल कायले पाहिजे इथं? दूध पितं काय? नाही तिथं दूध ठेवा लागते ना, पूजा करतो आपण तर त्याच्यासाठी आणलं ते. कोण म्हणे तुले तिथं दूध पाहिजे म्हणून पूजा करायसाठी? मॅच म्हटलं होतं रे सुन्या तिले. दुधाचं घेऊन घे म्हटलं बाई एका बॉटल मध्ये जरासं टाकून म्हटलं पूजे लिहून जाते म्हटलं. गीताबाई दूध गीत नाही पाहिजे तिथं. फक्त आपलं फुलं, हे फुटाने, लाह्या आणि हे हळद कुंकू हेच पाहिजे. बस तेवढंच पूजा करायला लागते. हे काय पाहिजे, दूध गीत नाही पाहिजे. नारळ फोडून टाकू एक. मला नाही माहित होतं. मी काय अजून पूजाच नाही केली. आईच करी आमच्या घरी. मला गीताबाई म्हणे जे जे घे म्हणे ते मग मी घेऊन घेतलं. अरे ते जे लागलं ते घे, जे नाही लागलं ते राहू दे. बरं काढलाय ना तिचं ताट काढलाय ना. चल ना मग होणं समोर पूजा करायला. हो हो होतं ना होतं ना. गीताबाई लय जुनं वारू आहे हे. आणि मंदिर लय दिवसाचं आहे म्हणते. ज्याच्याकडून मी वावर घेतलं ना त्यांना सांगितलं होतं म्हणे वारू तोडजो नको म्हणे, राहू द्यायचं म्हणे. हो रे, दिसूनच राहिलं नाही एवढं मोठं आहे ते. तर जुनच असं नाही ते लय दिवसाचं. मग हे वावर काय पेरून गिरून नाही राहिला काय तू? वावर तर पेरा लागत होतं, चांगलं उगेन तुले. पुढच्या वर्षी पेरण गीताबाई. मी यंदा काही लावलं नाही याच्यात, खालीच ठेवलं याले. पुढच्या वर्षी मला भुईमुग लावायचा याच्यात. मस्त चांगला भुईमुग झाला पाहिजे. आणि हे कधी या मंदिर बांधणाऱ्यानं मधातच मंदिर बांधून घेतलं. जरासं असं काठानं दुऱ्या धाऱ्या तिकडे तिकडे पाहिजे होतं. एकदम मधातच बांधलं त्यानं. काय होते रे, तेवढा रस्ता सोडून द्या आपला. मंदिराच्या येलशेल सरकार सरक्यावर रस्ता सोडून द्या आणि बाकीचं पुरं पेरून टाका. हो आता तसंच पेरून राहिलो मी. पण यंदा मी पडीत ठेवलं. याले जरासं येऊ देतो म्हटलं, तडत जाऊ देतो म्हटलं. पुढच्या वर्षी मग पेरून टाकू चांगलं. हो हो जमते जमते. जाय नमस्कार करून घे, तिची पूजा झाली वाटते. मी ना झाली काय पूजा? काय पूजा करू मला तर काही समजून नाही राहिलं. होच म्हणून द्या लागन. हो झाली ना पूजा, झाली ना. नमस्कार करून घ्या तुम्ही आता. हा हा करतो मी. इकडे मंदिरात जाजो. हा देवाय तिथं. चाल बापा, मी नमस्कार करून घेतो देवाले. त्या केला नसन केला तर करून घे ना. केला गीताबाई केला. बस असाच नमस्कार असते आपल्या दुरून दुरून देवाले नमस्कार. हो चल मग आता घरी. आता वावरात काही पाहण्यासारखं आहे नाही तुया. असतो आता जरासं बसलोय असतो इथं. नाही यंदा काही नाही ना आपल्या वावरात. पुढच्या वर्षी पाहू बा भुईमुग लावू, तूर गिर लावू मस्त. पडीत काऊन ठेवलं रे, मस्त तूर लावा लागत होती यंदा. मजा आलीस ती जराशी. गीताबाई सुशीलाबाई बाई त्या हिस्साच मागे म्हणून मी यंदा पेरलो नाही. अरे बा पागलसारखी मागच लागली. हिस्साच दे म्हणते. कायचा हिस्सा देऊ? मी स्वतःच्या कमाईवर घेतलं हे वावर. चालूच राहते रे तिच्यासाठी. काय मग वावर नाही पेरशील तू? म्हणूनच नाही पेरलं मी यंदा, नाही तर पेरत असतो दरवर्षी.